चला आता रविवार आलेला आहे. पुन्हा मटणाचा वार आलेला आहे. आता मटण आणलंच होतं. तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. कारण की आज मी बनवत आहे मटण यखनी पुलाव. त्यासाठी आहे ना सगळ्यात आधी मी मटण छान स्वच्छ धुवून घेतलं होतं 5 ते 6 पाण्यामधून. सगळ्यात आधी आहे ना मटण टोपामध्ये शिजायला टाकायचं होतं. त्यासाठी आहे ना आलं लसणाची पेस्ट टाकून छान अशी फोडणी दिली. थोडासा कांदा टाकून परतवून घेतलं. हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं मटण त्याच्यामध्ये टाकलं. सगळं छान एकजीव करून घेतलं. गरम गरम पाणी वरतून टाकायचं आहे आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. मटण शिजून होते ना तोपर्यंत मी इथे तांदूळ सुद्धा घेतला होता छान स्वच्छ धुवून आणि पुन्हा आहे ना तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा आहे जवळजवळ 1 तासापर्यंत. म्हणजे जोपर्यंत मटण शिजते ना तोपर्यंत तांदूळ सुद्धा छान असा भिजून तयार होईल. तर बघू शकता मटण छान असं शिजलं गेलं होतं. आता मटण एकीकडे आणि पाणी एकीकडे असं मी काढलं होतं. तर आता आहे ना आपल्याला पुलाव शिजवून घेण्यासाठी आहे ना मटण ज्या पाण्यामध्ये शिजलं होतं ना त्याच पाण्याचा वापर करायचा आहे. त्या पाण्यालाच यखनी असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये शिजवून घेतलेल्या भाताला यखनी पुलाव असं म्हणतात. त्याला अगदी साधी सोपी फोडणी द्यायची. त्यासाठी ना मी इथे आलं लसूण पेस्ट टाकलं होतं. त्याचबरोबर कांदा टाकून छान परतवून घेतलं. थोडासा गरम मसाला आणि घरगुती मसाला टाकून पुन्हा परतवून घेतलं. भिजत घातलेला तांदूळ सुद्धा त्याच्यामध्ये टाकून आहे ना सगळं छान एकजीव करून घ्यायचं. त्याचबरोबर फेटून घेतलेलं दही सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली, हळद, चवीनुसार मीठ, मटण शिजवून घेतलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि पुन्हा थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. जास्त पाणी नाही टाकायचं तुम्हाला वरचं. त्याचबरोबर आहे ना 15 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवरती तुम्हाला हा भात शिजवून घ्यायचा. तर बघू शकता इथे आहे ना आपला पुलाव तयार झालेला आहे. वरतून थोडंसं तूप टाकलेलं आहे. तर चला आता इथे जेवणाचं ताट तयार करायला घेतलेलंच आहे. मी आज पूर्ण मटण थाळी बनवली होती. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका.